विधान भवनातील दुर्मिळ ग्रंथसंपदा ही अडगळीत पडल्याचं दिसतंय, कारण दालन चकाचक करताना ही पुस्तकं अडगळीत ठेवण्यात आली आहेत। विधान भवनाच्या गॅलरीमध्ये जुन्या पुस्तकांचा खच पडलाय। विधान भवनाच्या ग्रंथालयातील पुस्तकं ही उघड्यावर ठेवण्यात आली आहेत। विधान भवनातील दुर्मिळ ग्रंथसंपदा अडगळीत पडल्याचं समोर आलंय। विधान भवनातील मंत्र्यांची दालनं चकाचक करत असताना पुस्तकांकडे मात्र प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचं दिसतंय। विधान भवनाच्या गॅलरीत जुन्या पुस्तकांचा खच पाहायला मिळतोय। तरी आपण दृश्य बघतोय, मंत्र्यांची दालनं चकचकीत केली जात आहेत, मात्र ही दालनं चकचकीत करत असताना दुर्मिळ ग्रंथसंपदेकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि ही ग्रंथसंपदा अडगळीत ठेवण्यात आल्याची ही काही दृश्य समोर आली आहेत। तर गॅलरीमध्ये हा पुस्तकांचा खच ठेवण्यात आलेला आहे आणि या पुस्तकांकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होताना दिसते। अनेक दुर्मिळ पुस्तकं या ठिकाणी आहेत आणि यांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय। तर काही वेळा लॉबी चकाचक, त्यानंतर खोल्या चकाचक, पण खरा विचाराचा गाभा जिथं आहे। पूर्वीचे जे सर्व अभ्यासू आमदार मंत्री ज्या पद्धतीने बोललेले आहेत, त्यांचं लिहिलेलं, त्यांच्या जे काही भाषणं असतील ती लिहिलेली, ती ठेवलेली, त्याच्याचबरोबर पवित्र संविधान असेल, या सगळ्या गोष्टी जिथं लायब्ररीमध्ये ठेवलेल्या आहेत, तिथली परिस्थिती मात्र अतिशय वाईट आहे। हेच तर मी तुम्हाला सांगतो की या सरकारमध्ये फक्त दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या चकाचक आहे, पण खऱ्या अर्थाने सरकार ज्या विषयावर चालायला पाहिजे ते मात्र त्या ठिकाणी धूळखाट पडलेलं असं कुठेतरी आपल्याला दिसतंय। आणि तसं जर झालं असेल तर अध्यक्ष महोदयांना आम्ही विनंती करू की जसं लॉबी चकाचक झाली तशी आमची लायब्ररी सुद्धा चकाचक तिथं करा। त्यामुळे जुना इतिहास असाच कुजून जर वाया गेला तर कदाचित नवीन इतिहास बनवायला आपल्याला सोपं जाईल असं कोणाला वाटत असेल तर अध्यक्षांवर आमचा विश्वास आहे, तर नक्कीच या बाबतीत लक्ष घालून योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील। तर झी24 तासच्या एक्सक्लुझिव्ह बातमीची आमदार अमोल मिटकरी यांनी दखल घेतलेली आहे आणि त्यांनी काही वेळापूर्वी आपल्याला काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। झी24 तासचं मी चौथ्यांदा आभार मानतो की शहाजीराजांच्या उपेक्षित समाधीपासून अगदी माऊली संगमच्या ताराराणी छत्रपती ताराराणी साहेबांच्या समाधीपर्यंतचे जे मुद्दे तुम्ही दुर्लक्षित होते ते जे जनतेसमोर आणले, त्या सर्व प्रश्नांची सभागृहामध्ये आम्ही मांडणी केली। आता आज तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा सर्वांच्या नजरेखालून आणलाय आणि आम्ही पण सातत्याने ग्रंथालयामध्ये जात असतो। ग्रंथालयामध्ये धुळीचं प्रमाण आहे का, तर ते मोठ्या प्रमाणात आहे। दुर्मिळ ग्रंथ ठेवण्याची काही व्यवस्था सुरळीत आहे का, तर अजिबात नाही, ही वस्तुस्थिती आहे। मात्र आम्ही ज्या वेळेस ग्रंथपालांना याबाबत विचारलं, त्यांनी सांगितलं की आपण त्याची नवीन काहीतरी, मला वाटते त्यांनी फर्निचर वगैरे मागवणं सुरू केलेलं आहे। तुर्तास हे सांगतो की विधान भवन परिसरामध्ये किंवा विधान भवनच्या आत मंत्र्यांची दालनं जरी स्वच्छ आणि साफसुथरी दिसत असली तरी त्या तुलनेमध्ये ग्रंथालय विभाग जो आहे तो तितका चकचकीत नाही। आणि हा तुम्ही जे एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवलेत, हा दृश्य आता मी पण पाहतोय समोर झी24 तासला। नक्कीच या 2-3 दिवसामध्ये हा प्रश्न मी आजच शक्यतोवर उपस्थित सभापतींना भेटून करणार। तर विधान भवनातील हे ग्रंथालय नेमकं कसं आहे पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। ग्रंथालयात 100 वर्षांहून अधिक काळ जतन ग्रंथसंपदा आहे। ग्रंथालयात राज्याच्या परिषदेचा इतिहास आहे। ब्रिटिश काळातील अनेक दुर्मिळ पुस्तकं देखील या ग्रंथालयात आहेत। सामाजिक विषयांवरील 75,000हून अधिक ग्रंथसंपदा या ग्रंथालयामध्ये पाहायला मिळते। 1995 पासूनचा केंद्र सरकार राज्य शासनाचे गॅजेट्स देखील या ठिकाणी आहेत। 1930 पासूनचे दोन्ही सभागृहातील सदस्यांचे परिचय देखील या ग्रंथालयात आहेत। 1920 पासूनचा अहवाल देखील या ग्रंथालयामध्ये आहे। 1950 नंतरच्या सर्व चर्चा या ठिकाणी आपल्याला संग्रहित केलेल्या दिसतात। लोकसभा आणि राज्यसभेची सर्व कागदपत्र या ठिकाणी आहेत। पर्यावरण कमिटी रिपोर्ट, शासन कमिटी रिपोर्ट या ठिकाणी संग्रहित करून ठेवण्यात आला आहे।